आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्यापासून पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। घटनापीठाकडून सुनावणीसाठी या आठवड्यामध्ये 3 दिवस राखीव ठेवण्यात आलेत। उद्या 1 मार्च आणि 2 मार्च हे 3 दिवस सुनावणीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। आता उद्यापासून सुरू होणाऱ्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद होईल आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करतील। त्यामुळे याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप जारी केलेला आहे। मात्र त्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। ठाकरे समर्थक आमदार व्हीपला कोर्टामध्ये आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। खरं तर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं असून व्हीप विषयी कोर्टात युक्तिवादही करण्यात आलेला होता। व्हीप वरून दावे प्रतिदावे, शिंदे विरुद्ध ठाकरे सामना, अधिवेशनात कलगीतुरा। एकीकडे विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। त्याला कारणीभूत ठरलाय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या आमदारांना बजावलेला व्हीप। केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला। त्यामुळे आता शिवसेनेनं ठाकरे पक्षाच्या आमदारांनाही व्हीप बजावला आहे। हा आता एकत्र बसावं लागेल असं माझं मत आहे। मला अजून मी विधिमंडळामध्ये गेलेलो नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु व्हीपचा जो मुद्दा आहे त्याचा बाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही। व्हीप हा फक्त उपस्थितीसाठी दिलेला आहे आणि 2 आठवडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोणावरही कारवाई होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। शिवसेनेनं ठाकरे समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यामुळे त्यावरून राजकारण सुरू झाले। शिवसेनेच्या व्हीपला कोर्टात आव्हान देणार असल्याचं ठाकरे समर्थक आमदारांकडून सांगितलं जात आहे। आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेलं नाहीये आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ। खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेविषयी दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। त्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून व्हीपचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता। व्हीप नेहमीच्या प्रोसिजर प्रमाणे बजावलेला आहे। जर त्यांनी उल्लंघन केलं तर काय करायचं, तर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे पुढचे आदेश येईपर्यंत, पुढची सुनवाई होईपर्यंत आम्ही जरी त्यांनी काही व्हीपचं उल्लंघन केलं तरी कारवाई करणार नाही, हे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी शिवसेनेच्या व्हीपची खिल्ली उडवली आहे। मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षणं काढली, अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही। तर ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्याने व्हीप सांगताय, असे काही व्हीप आम्ही बघितले गेले। शिवसेनेनं उद्धव ठाकरे समर्थक आमदारांना व्हीप बजावला असला तरी कोर्टाच्या निकालापर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। पण व्हीप वरून दोन्ही बाजूनं दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भास्कर जाधव हे गुवाहाटीला येणार होते। मोहित कंबोज यांनी हा गौप्य स्फोट केलेला आहे। शिंदेंसोबत जाण्यास जाधव उत्सुक होते का? कारण आता जाधव गुवाहाटीला जाण्यास तयार होते का असे अनेक प्रश्न उच्चारले जात आहेत। कारण कंबोज यांनी तशा प्रकारचे पुरावे द्यावेत असं आता भास्कर जाधव यांचं देखील म्हणणं आहे। 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गट शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया।
लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गट में, ऐसी ऐसी बातें कर रहे थे। महाराष्ट्रामध्ये आता जे काही घडलेलं आहे आणि त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारला असता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे। मात्र या सगळ्याबाबत मी माझी भूमिका आत्ता मांडणार नाही। टीजर ट्रेलर काहीही देणार नाही, तर शिवतीर्थावर 22 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सभेमध्ये थेट सिनेमाच दाखवणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आता येत्या 22 मार्चला राज ठाकरेंचे बाण कुणाला घायाळ करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मला कुठचंही ट्रेलर टीजर टाकायचेच नाहीत। मला डायरेक्ट तो 22 तारखेला सिनेमा दाखवायचा आहे। त्याच्यामुळे मला आता या विषयात काही बोलायचंच नाही। मला ठाकरे नेमकं काय वाचतात? चेहरे मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की रोज तुम्हाला भेटायला अनेक प्रकारची माणसं, अनेक क्षेत्रातली माणसं येत असतात, तर हे माणसं वाचणं पण तुमचं चालू असतं का? हो, अर्थातच। कोण बरोबर राहणार आहे, कोण जाणार आहे आधीच कळतं। आपल्याकडे स्मारकाच्या कल्पना म्हणजे पुतळे आहेत। त्या पुतळ्यांना काय किती पुतळे बांधाल तुम्ही? त्या पुतळ्यांची अवस्था काय असते? कोणी त्याच्याकडे वर्षभर बघतही नाही। जयंती आली की धुतात, पुण्यतिथी आली की धुतात, एरवी कोणी पाहत पण नाही। आमचे आजोबा सांगायचे ना की पूर्वीचे संपादक हे समाज शहाणा कसा होईल याच्यासाठी लिहायचे, आणि हल्लीचे संपादक मी किती शहाणा आहे दाखवण्यासाठी लिहितात। तर ते वाचताना तुम्हाला भाषेवरनं कळायला लागतं की आपण किती शहाणे आहोत। हे जर समजा त्याच्यामध्ये असेल तर मी बाजूला काढतो। पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगानं चोंबडेपणा केला आणि गद्दारांना चिन्ह दिलं। निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडालाय, तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तुम्ही नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलात, पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार? हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे असंही ते म्हणाले। ज्या हेतूनं शिवसेनेची स्थापना केलेली होती तो हेतू साध्य झाल्याचं समाधान आहे। ज्या ठिकाणी मराठी माणसाला स्थान नव्हता त्या ठिकाणी आता शिवसेनेमुळे मराठी माणसाला सन्मान मिळतोय असं देखील ते म्हणाले। निवडणूक आयोग तर बोगसच आहे, म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत हेच मला कळत नाही। आमचा विश्वास उडालेला आहे, आमचा विश्वास उडालेला आहे। तो निवडणूक काय चुना आयोग नाही, चुना लावणारा आयोग आहे। तो चुना लावणारा आयोग आहे। तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार? हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही, हे सगळे विचार यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत। बरं, निर्लज्ज एवढे की मरे कुठला तो पण एक पिक्चरच आला होता वाटतं, चोरीचा मामला हळूहळू बोंबला। हे जोरात बोंबलतायत, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं। मुळे आपली घट्ट आहेत, रुजलेली आहेत। वरचे शेंडे बुडके उडवा तुम्ही, ठीक आहे। कोणाला वाटलं असेल ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं, अजिबात नाही। काही काही वेळेला बाणगुळं सुद्धा छाटली जातात, ती बाणगुळं छाटावीच लागतात। काही आपोआप गळून पडत असतील तर आनंद आहे। म्हणजे अनेकदा ते बाणगुळ एवढं वाढतं की बाणगुळाला असं वाटतं की तोच स्वतः वृक्ष झालेला आहे, पण त्याला कळतं की मूळ जे काय असतं ना, रस, तो रस शोषणारी पाळं मुळं जी असतात ना, ती जमिनीत खोलवर रुजवावी लागतात। फांद्यावरची पाळं मुळाची बाणगुळाची असतात, ती फांदी छाटली का बाणगुळ मेलं। ही अशी शिवसेना निर्माण झालेली आहे। भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर आलेलं संकटही दूर केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर विधान भवनातून बाहेर पडताना पायऱ्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोल गेला. मात्र त्यांच्या सोबत चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना सावरलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बीडच्या कृषी महोत्सवामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. दिवसा कृषी महोत्सव भरवलेल्या मंडपातच रात्री ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ऑर्केस्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी बेधुंद होऊन नाचत होते. नाचताना देखील या अधिकाऱ्यांनी अक्षरशः लाज सोडल्याचं चित्र होतं. बीडच्या कृषी महोत्सवात कर्मचाऱ्यांचा धांगडधिंगा. दिवसा कृषी महोत्सव, रात्री धिंगाणा. सरकारी पैशात ऑर्केस्ट्राचं आयोजन. वरातीत वऱ्हाडी तर्राट होऊन नाचतात, तसेच काहीसे नाचणारे हे महाशय पहा. हे महाशय आहेत बीडच्या आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे. वरातीतल्या अट्टल दारुड्यालाही लाजवेल असेच त्यांचे अंगविक्षेप. साळवेंची कामात होणार नाही, पण नाचण्यात स्पर्धा करणारे हे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते. हा धिंगाणा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेल्या मंडपात घालण्यात आला. दिवसा कृषी प्रदर्शन आणि रात्री ऑर्केस्ट्रा आणि त्यावर वरातीसारखा डान्स सुरू होता. बीडकरांनी या सगळ्यावर संताप व्यक्त केलाय. खरं तर हे शेतकऱ्यासाठी निंदनीय गोष्ट आहे. शेतकऱ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की असे अधिकारी हे शेतकऱ्याचे मार्गदर्शक आहेत. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि जर अशा पद्धतीचे कृषी महोत्सव राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये होणार असतील तर शेतकऱ्याचं लेकरू आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रुग्ण हातामध्ये घेऊन अशा फालतू अधिकाऱ्यांना, अशा अजबाबदार अधिकाऱ्यांना आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. न्यूज 18 लोकमतनं हे व्हिडिओ दाखवल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी स्थिती होती. कृषी महोत्सवाच्या मंडपात अंगविक्षेप करून नाचणारे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खरंच गंभीर आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. काही महिन्यांपूर्वी राज्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांनी विकासाच्या मुद्द्यांवरती दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मोठा वाद झालेला होता. तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये आम्हाला विलीन करा अशी मागणी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील ग्रामस्थांनी केलेली होती आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामधून वगळून मध्य प्रदेशात विलीन करण्याची मागणी सीमावर्ती भागातील नागरिकांनी केली आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामधील 8 गावांच्या ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे. मागील 8 वर्षापासून शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण अद्यापर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. आमची मागणी आहे की राज्य शासनाने न्यायालयीन जो प्रकरण आहे त्याचा त्वरित निकाल लावावा, अन्यथा आम्हाला या राज्यातून, या 8 गावातून आम्हाला मध्य प्रदेशमध्ये सामील करावं किंवा केंद्रशासित भाग हा जाहीर करावा. तर दिवसभरामध्ये घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.